नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत दोनही जोड्यांचं फायनली लग्न झालं. दोनही जोड्या घरात आल्या. आता रम्या त्यांना एक अट घालते की दोन्ही जोड्यांचं कोऑर्डिनेशन बघूयात कोणती जोडी सरस ठरते. आणि म्हणूनच दोनही जोड्यांच्या पायांना दोरीने बांधलं जातं आणि स्पर्धा सुरू होते. पण ह्या मूर्ख रम्याने अगोदरच ते जिथून जाणार असतात त्या ठिकाणी काही धार असलेले दगड टाकलेले असतात. आता रम्या आणि नंदिनी खूप खुश होऊन स्पर्धेला होकार देतात की कोणती जोडी सर्वोत्कृष्ट कोऑर्डिनेट करणारी ठरणार आहे. आणि म्हणूनच स्पर्धा सुरू होते. पण काव्याच्या पायाला ते दगड जोरात टोचतात आणि ती पडणार असते. पण नंदिनी इथे स्पर्धेला जिंकण्यापेक्षा आपल्या बहिणीचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं ठरवत काव्याला हात देत सांगते की दोनही जोड्यांनी इथे एकमेकांना सावरलेलं आहे आणि मी तुझी मोठी बहीण आहे. मला जिंकण्यापेक्षा आपलं नातं खूप महत्त्वाचं वाटतं. मी एक मोठी बहीण आहे, त्यामुळे मला नातं खूप महत्त्वाचं आहे. आणि यापुढे स्पर्धेत जिंकण्यासाठी नाही तर आपण दोनही जोड्या कोणालाही मागे न टाकता एकमेकांना साथ देत पुढे जायचं आहे, असं म्हणून काव्य आणि नंदिनी खूप खुश होतात आणि सगळ्या घरात एक वेगळाच आनंद पसरलेला असतो. तेव्हा आता खूप आनंददायी देशमुखांच्या घरात प्रसन्न वातावरण झालेलं आहे. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.